नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आपण आज बनवणार आहोत खिचडी। खानदेशी पद्धतीने आज आपण खिचडी बनवणार आहोत। चला तर मग साहित्य बघूया। इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे, अशा प्रकारे त्याला चिरून घेतलेला आहे। 2 बटाटे घेतलेले आहेत छोटे, ते पण अशाच पद्धतीने चिरून घ्यायचे। त्या बटाट्यांची वरची साल काढून घेतलेली आहे मी। अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आहेत बटाटे पण। बटाटे चिरून झालेले आहेत। थोडा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून घेतलेली स्वच्छ आणि चिरून घेतलेली आहे। अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे। गरजेनुसार शेंगदाणे घेतलेले आहेत। आता एक मिक्सरचं भांडे घेतलेले आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला गरजेनुसार, आलं घेतले गरजेनुसार, लसूण घेतले गरजेनुसार आणि कोथिंबीर घेतली गरजेनुसार। हे आता सारण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे अशा प्रकारे। आता कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 4 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे, जिरं टाकून घेतलेले आहे, गरजेनुसार शेंगदाणे टाकलेले आहेत। आता त्याच्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि बटाटे पण टाकून घ्यायचे आणि जे सारण काढलेलं होतं ते पण टाकून घ्यायचं आहे, लसूण अद्रक कोथिंबीरचं। आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचेभर लाल तिखट घालायचं आहे, 2 चमचे मसाला घालायचा। मी काळा मसाला घातलेला आहे खिचडीमध्ये आणि हळद घालायची आहे। हे सर्व घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे। तांदूळ मी आधीच धुवून ठेवलेले होते आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे चांगलं 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व। आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातलेलं आहे मी, कोथिंबीर घातलेली आहे। परत आता मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि पाणी घालून, इथं मी 2 तांबे पाणी घातलेले आहेत अशा प्रकारे। पाणी गरमच होतं, गरम करून घातलेलं आहे पाणी। आणि आता थोडी कोथिंबीर घालून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे। शिट्ट्या झालेल्या आहे, खिचडी तयार झालेली आहे। आता आपण या खिचडीला एक डिशमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे। खिचडी तयार आहे खाण्यासाठी। मस्त झाली खिचडी, खूप छान। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट पण करा नक्की।